नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाढीव ₹50,000 अनुदान दिलं जात आहे. अनुदान आता लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे व याच अनुषंगाने बरेच सारे कमेंट मला येत आहे की वाढीव अनुदानासाठी नेमकं पत्र कोण असणार आहे, की माझ्या घराकडचे तिन्ही हप्ते मिळाले आहेत मला आणि अनुदान मिळणार का? मी राज्य पुरस्कृत योजनेमध्ये लाभार्थी आहे का? मला हे अनुदान मिळणार का? या संदर्भातील भरपूर सारे मला असे कमेंट या ठिकाणी येत आहेत. तर राज्य शासनाच्या माध्यमातून 4 एप्रिल 2025 रोजी राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वाढीव ₹50,000 अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यांच्यापैकी ₹35,000 बांधकामासाठी तर ₹15,000 सोलार अशी या प्रमाणामध्ये अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. घरकुलवरती सोलार उभारलं जावं यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट घेण्यात असलेले या अंतर्गत योजनेकरता हे पूरक अनुदान म्हणून अनुदान दिलं जात आहे. ज्यांच्यामध्ये कोण पात्र असणार आहात या अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या विविध योजना आहे घरकुल योजना या योजनेच्या लाभार्थी याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 च्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी यांना 2024-25 पासून हे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून 2024-25 पासून प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 हा टप्पा राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. हा टप्पा 2 2028-29 पर्यंत राबवला जाणार आहे. ग्रामीण टप्पा 2 च्या अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना जवळपास 19.66 लाख घरकुलचा उद्दिष्ट हे राज्य सरकारकडून घेण्यात आलेलं आहे. या लाभार्थ्यांना जे काही लाभार्थी पात्र होतील अशा लाभार्थ्यांना आता अंतर्गत ₹50,000 वाढीव अनुदान दिलं जाणार आहे व केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणारे राज्यांमध्ये अनुदानाचे राज्य हिस्साहून अतिरिक्त ₹50,000 एवढे वाढ दिली जाणार आहे. ₹35,000 घरकुलसाठी म्हणजे बांधकामासाठी आणि ₹15,000 1 किलोवॅट पर्यंत सोलार उभारण्यासाठी. ऊर्जा यंत्रणा उभारणी करण्यास नाही त्यांना ₹50,000 अनुदान देणं दिलं जाणार नाही. तर तुम्हाला म्हणजेच की सोलार त्या ठिकाणी तुम्हाला जर अनुदान घ्यायचं असेल तर तुम्हाला हे सोलार तुम्हाला घरावरती उभं करावंच लागेल तरच तुम्हाला हे ₹15,000 अतिरिक्त अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. सोलार आर्ट ही कंपल्सरी या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. राज्यात सामाजिक न्याय विषय 6 विभाग, आदिवासी विभाग असेल किंवा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या मंजूर उद्दिष्टांकरता असलेली दायित्व पूर्ण आणि करून यापुढे नव्या पिढीने उद्दिष्ट प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 च्या अंतर्गत 2024-25 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक असलेला निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पातून तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धन्यवाद.